लस्सी गरम भरपूर होत आहे. कसली शेती आहे हो ही? ऊस जास्त आहे ना, आणि भात पण. कुठलं? हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय बॅक चॅनल लाईफ विथ अश्विनी. तर हे कंटिन्यू करते. तर आपण निघालेलो आहे कोल्हापूरला. आणि ही कशा माझ्या मेमरी आहेत, म्हणजे मी जिथे जिथे जाते, ज्या ज्या लोकांशी भेटते. त्या गेल्या टायटलमध्ये तुम्ही वाचलं असेल व्हिडिओच्या, की प्रणितसाठी आम्ही नवरी बघायला चाललो आहे. तर ही नवरी सुचवलेली माझ्या छोट्या बहिणीने, आणि आमचे शेजारीच होते ते. तर ते बोलले की त्यांना पण माहिती नाही, आम्ही अचानकमध्ये गेलो. एकदम बाय रोड 1 तासाचाच रोड होता. मला या झाडाचं एक असं घ्यायचं होतं. दिलीप भाऊजी बरोबरून आणत होतं पुऱ्या बिऱ्या काय. घर बघा, इकडं सगळं बंगलो टाईप घरच आहेत. रोड खराब असल्यामुळे दाखवत आहे, उशीर होत आहे. इथं काहीतरी बनणार आहे पेट्रोल पंप. हा, निगवेकर फार्म. आलं गाव. आलं. मॅप कधी कधी लांबून दाखवतो, म्हणजे तिकडे रस्त्याला काय असेल प्रॉब्लेम. भोसलेवाडा बघायचं आहे का काय माहिती. फार्म हाऊस लिहिले. फार्म हाऊस आहे. हायवे आला का काय? मग संपलं गाव. इथं विचारा म्हणले होते ते. नाही, निगवे फार्म हाऊस होता बरोबर. निगवे खालचा म्हणून येणार, किंवा मग तो रेल्वेचा ट्रॅक येणार. पण त्या हिला माहीत नाही की ना त्या ह्याचं गाव आहे की त्या पोरीचं गाव आहे. 20 मिनिटाला आहे. 20 मिनिटं लागणार आहे आपल्याला. पोचलो मग. नव्हतं मग एवढं लांब. तिथनं आपण मेन ह्याला लागलो. तुम्ही ते टाकलंच की. पिलो असतो ऊसाचा रस. येळगुड काय भानगड आहे? हे नवीन काय तर आलं येळगुड. घ्यायचं. हां, येळगुड म्हणजे काय ते प्यायला पाहिजे. कुठं कुठं दिसलं तर येळगुड. येळगुड काय? मस्त मस्त घर बांधले तो.
दिसतंय ना ते गाव आहे. खालचं सुंदर आहे की गाव. ते खुश होत्याला की गाडी घेऊन आल्या. गारगोटी गारगोटी 40 किलोमीटर आहे. त्याच्या अगोदरच बोलले ना. म्हणजे त्याच्या अगोदर आहे. गारगोटी पुढे लागतो जायचं. बर्फी पण घेतली आहे खव्याची. चला आता आम्ही निघतो. घेतलं तर आम्ही लस्सी पिलो. कशी बाई माणसं कशी आलेत ना हो इकडून तिकडं. हा ना, हे बघा पोरगी चालवते बाई. मग आता इथं उजव्या साईडला तर आलो. हा, अजून काय बोलत होती ती पुढं. काहीच बोलले नाही. तेवढंच ऐकलत होता ना तुम्ही पण. तेवढंच सांगितलं. उजव्या साईडला वळा, मग पुढं काय, मग खाली. आमच्या घरी नवीन आला सा. तुमचं बघते आम्ही फोटो वंदा लता व्हॉट्सअपला. दीदी इकडे की मला करायचं हां द्या आता. त्याची काय तुम्हाला असं जेवण जायला तर तेव्हा आम्हाला बाबांना घेतलं स्टॉप कर. तर ते खूप आम्हाला म्हणजे जेवून जा चहा नाश्ता पोहे बनवले. परत चहा तर 2-2 वेळा झाला. आणि मग छान होती मुलगी पण. मग बघितली आणि निघालो. रात्र झालेली. कोल्हापूर शहर आहे हे बघू शकता. खूप छान वाटतं. मुंबईसारखं सेम मुंबईच आहे कोल्हापूर शहर. आणि मला इथे जेवायचं होतं मेन कोल्हापुरी ताट. म्हणजे तांबडा रस्सा पांढरा रस्सा. पण हे काही गाडी थांबवतच नव्हते. ते कोल्हापूरमधलं जेवण आहे ना टेस्टी पण आहे आणि म्हणजे एवढं कॉस्टली पण नसतं. तर हे असं ट्रॅफिक पण लागलेलं. तर मिस्टर काय गाडी थांबवत नव्हते. मी माझ्या घरीच चाललेले सासरी. मग व्हिडिओ उशिरा आला, माफी मागते. नेक्स्ट डेला बघा आम्ही नाश्ता करत होता. म्हणजे मी घेतलेला उपमा आणि मिस्टरांनी इडली डोसा घेतलेला. नाही मेंदूवडा घेतलेला सांबार. तर ते नेहमी इथं थांबतात. हे आम्ही कराडमध्ये थांबलो रात्री स्टे केलेला. तर असं होतं. तर आता मुंबईला आम्ही पहाटे 10ला हे निघालो आहे 10 वाजता. कारण रात्री आम्हाला म्हणजे इथे मुक्कामच करावा लागला. कारण 12-1 वाजलेले. पुढे गाडी पण चालवू शकत नाही. मग आम्ही एअरपोर्ट कॉलनीत कोल्हापूरच्या राहायला गेलो पण ते बुकिंग नव्हतं केलं. म्हणून मग आम्ही कसं बुकिंग का केलं नाही, माझ्या गावी जाणार होतो सासरी त्याच्यामुळं बुकिंग नाही केलं. आणि ते पण राहा खूप बोलत होते. तर आमचे ते शेजारी म्हणजे लहानपणी आम्ही घर एकदम असं लागून होतं शेजारी आम्ही.
2 फॅमिली म्हणजे ते कोल्हापूरचे आणि आम्ही इकडे सांगलीचे. खूप आमचे घरच्यासारखेच रिलेशन आहेत ते. तर भेटले, बघून छान वाटलं त्यांना. तर आता व्हिडिओ मी इथेच एंड करते. पुढे पाहत राहा नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रवास वगैरे मुंबईचा. बाय.